अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. कशा आहात? बरे आहात ना? स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या अशा सुंदर व्हिडिओला सुरुवात करते. तर बरेच दिवसापासून माझे व्हिडिओ येत नव्हते, त्यासाठी मी माफी मागते तुमची. परंतु आता आपण या चॅनलवरती प्रत्येक दिवशी नवनवीन व्हिडिओ टाकणार आहे. तसेच या चॅनलवरती माझे डेली ब्लॉगसुद्धा येतील, म्हणून तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर उद्या आहे सर्वपितृ अमावस्या. तर ज्या सर्वपितृ अमावस्येमध्ये आपल्याला आपल्या पितरांची तिथी माहीत नसेल किंवा आपण आपल्या पितरांची पूजा वगैरे केली नसेल, तर उद्याचा दिवस अत्यंत शुभ मानला जातो आपले पितरांना खुश करण्यासाठी. तर या दिवशी आपल्याला सकाळी हळदीचे लेपन उंबऱ्यावर करायचं आहे दरवेळेसप्रमाणे. तसेच आपण पितृपक्षामध्ये ज्या काही पितरांच्या सेवा होत्या त्या तर तुम्ही प्रत्येक स्वामी भक्तांनी जे जे तुम्हाला शक्य आहे ते तर केलेच असेल, आणि दररोजही तुम्ही पितरांना सेवा करणे खूप गरजेचं आहे. कारण आपल्याला एक तर आपलं संकट येते, तर त्यामुळं आपलं गुरुबळ मजबूत असलं तर आपल्याला संकट येत नाही, आणि आपले पितृ आपल्यावर खुश असतील तर आपल्याला कुठल्याही प्रकारचे कुठलेही संकट आयुष्यामध्ये येणारच नाही. जर आपण आपल्या पितरांना खुश ठेवलं तर ते त्यांची कृपा आपल्यावर सदैव राहतात. असं जरुरी नाही आहे की आपण पितृपक्षामध्येच ह्या सेवा करा. आपण रोजही बऱ्याचशा काही अशा सेवा आहेत की जे आपल्याला रोज पितृंसाठी आपल्याला करावं लागते. जसं की सकाळी उठल्यानंतर थंडगार माठामधलं पाणी आपण बाहेर शिंपडायचं आहे, त्याने सुद्धा आपले पितृ खुश होतात. कोणी वर्किंग वुमेन असेल तर त्यांना 12 वाजता नैवेद्य ठेवणं शक्य नाही आहे आपल्या छतावरती. त्यासाठी आपल्याला हे तर शक्य आहे, सकाळी उठल्यानंतर आपल्या माठामधला थंडगार पाणीने आपण जसं की आधीच्या काळात सडा टाकत होतो त्याचप्रमाणे आपल्याला शेणाचा सडा नाही टाकता येत, तर आपण माठामधल्या थंडगार पाण्याचा आपल्याला सडा टाकावा लागते. त्याने आपलं जे की मन आहे आपल्या पितरांचं ते तृप्त होते. एक अनुभव सांगते माझ्या बहिणीचा. तर माझ्या बहिणीला दत्तक घेतलेलं आहे म्हणजे, आणि त्यांचे सासरे वारून बरेचसे दिवस झालेले आहे. तिचं लग्नाच्या आधीच तिला दत्तक घेतलेलं आहे. जे वारून गेले तर तिच्या मिस्टरांना दत्तक घेतलेलं आहे. तर झालं काय, ती सकाळी उठल्यानंतर तिला असं वाटायचं एकदम कोरडं गळा सुकल्यासारखा, आणि अशी घाबरून जायची ती की रोज रोज माझा असा गळा सुकल्यासारखा का, किती पाणी पिलं तरी काही फरक नाही. एकदम असं तिला चिडचिड व्हायची आणि गळा सुकू जायचा, खूप कसतरी व्हायचं तिला. तर तिने हे उपाय चालू केला. सकाळी उठल्यानंतर थंडगार माठातलं पाणी टाकणं समोर चालू केलं, सडा शिंपडणं जसं त्याला म्हणतात, तर ते चालू केलं. तेव्हापासनं तिला एकदम रिलॅक्स, तिला काहीही कुठलाही प्रॉब्लेम येत नाही आहे. तर तिनेही मला सेवा सांगितली, तू आवर्जून तुझे जे सबस्क्रायबर आहे त्यांना सांग. तर ती अत्यंत प्रभावशाली आहे, एकदम जवळचा अनुभव आहे म्हणून सांगत आहे. तुम्ही पण नक्की प्रयत्न करून पहा. तर त्यानंतर उद्या सर्वपितृ अमावस्या असल्यावर तुम्ही कुठल्याही प्रकारची सेवा केली तर ती खूप जास्त प्रभावशाली मानली जाते. आता उद्या तुम्ही जी काही सेवा कराल ती खूप जास्त प्रभावशाली मानली जाते. त्यामुळं आपल्याला या दिवशी पितरांना दर्पण देऊ शकतो आपण. तसेच आपण गाईला पान लावू शकतो. या दिवशी पितरांना दर्पण दिल्याने ते प्रसन्न होतात. ज्यांना आपल्या पितराची तिथी माहीत नाही किंवा ज्यांना श्राद्ध पूजा करता आली नाही ते या दिवशी पिंडदान करू शकतात. आपल्याला जर काही सेवा करूच नाही शकलो या पितृपक्षामध्ये तर ते पिंडदानही करू शकतात. आणि हिंदू पंचांगानुसार सर्वपितृ अमावस्येचा प्रारंभ पहाटे 9:40 होणार आहे. तर 2 ऑक्टोबरला रात्री 2:19 संपणार आहे. या अमावस्येला या अमावस्याही देखील म्हणतात, मोक्ष अमावस्या देखील म्हणतात. या अमावस्येला या दिवशी केलेले उपाय प्रभावी मानले जातात. मुलांना
आजकाल फार जास्त मुलांना नजर लागत आहे. तुम्ही बघितलंच असेल, मुलांना खूप जास्त प्रमाणात नजर लागत आहे. तर या दिवशी आपल्याला मुलांची नजर काढायची आहे. मुलांची असो, मुलींची असो किंवा मोठ्या व्यक्तींची असो, आपल्याला नजर काढणं आवश्यक आहे. या सोशल मीडियाच्या युगामध्ये आपण बघतच आहो की बरेचसे आपण फोटो अपलोड करतो, त्यांनी सुद्धा नजर लागत आहे. असं नाही की आपली इथं कोणी येऊनच कोणी जाऊनच असे पर्टिक्युलर नजर लागणं महत्त्वाचीच नाही आहे. आजकालच्या युगामध्ये कुठून सोशल मीडियाच्या युगामध्ये आपला फोटो अपलोड झाला की लगेच लोकांच्या नजरा लागत आहे. हे प्रत्यक्ष अनुभव घ्या. तुम्ही एखादा असं सांगा एखाद्या फ्रेंडला की मी या गावाला चालले, सांगितलं बरेचसे, मग एक दुसरीला सांगते, दुसरी तिसरी, आपला प्लॅन कॅन्सलच होतो. तर हे आपली जे काही प्लॅनिंग आहे ते कोणालाही सांगू नका. माझं म्हणणं एवढं आहे, आपलं जे आहे ते आपल्यातच ठेवा. आणि दुसरी गोष्ट, या दिवशी लहान मुलं मोठ्यांना, बऱ्याचशा प्रौढांना, सगळ्यांना आपल्याला हा उपाय करायचा आहे. 12च्या आतच हा उपाय करायचा आहे. 7 वेळा त्यांच्या असा तांदळाचा उतारा त्यांच्या डोक्यावरून फिरवायचा आहे आणि मनाचा इडा पिडा जाऊ दे, इडा पिडा जाऊ दे. आणि 7 वेळा असं फिरवल्यानंतर ते कोणाला काही नाही सांगायचं आहे, कोणाला काही बोलायचं नाही आहे आणि ते फेकून द्यायचं आहे, बाहेर रस्त्यावर फेकून द्यायचं आहे. आणि बाहेरून फेकून आल्यानंतर आपल्याला हातपाय वगैरे धुवून स्वच्छ फ्रेश होऊन राहायचं आहे. कारण आपली जी दलिंद्री असते असं म्हणतात त्याला, ते सगळे बाहेर फेकून आल्यानंतर आपण हातपाय स्वच्छ धुवून बसायचं. फेकून द्यायला गेल्यानंतरही कोणाला काही सांगायचं नाही, बोलायचं नाही. उद्याचा हा उपाय तुम्हाला कसा वाटला नक्की मला सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.